नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे, म्हणजे डीबीटी लिंक कोणत्या बँकेशी आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह ते आपण घरबसल्या आपण बघू शकतो. जसे की आता लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना तसेच सरकारच्या अनेक योजना आहेत ज्याचे पैसे लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळते. म्हणजे आधार कार्ड ज्या बँकेत लिंक आहे ते बँकेत मिळते. तसेच आता नवीन अपडेटनुसार 19 डिसेंबरच्या जी.आर.नुसार संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि तसेच इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या योजनांच्या लाभार्थ्यांना देखील आता डीबीटीच्या माध्यमातूनच पेन्शन हे मिळणार आहे. तर त्यासाठी तुमचे डीबीटी लिंक कोणत्या बँकेत आहेत ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. तरच तुमची पेन्शन, तुमचे पैसे कोणत्या बँकेत येणार आहे ते तुम्हाला कळेल. तर ते कसे बघायचे, काय आहे पूर्ण प्रोसेस ते आपण बघूया. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगलवर NPCI ही वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर येईल. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल. त्यापैकी कन्झ्युमर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवट भारत आधार सेटिंग एनेबल हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल. या पेजवर डाव्या साईडला 4 लाईन दिसतील. या 4 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 4 नंबरचा जो ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुढच्या पेजवर जायचं आहे. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली कॅप्चा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरून झाल्यानंतर चेक स्टेटस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी भरायचा आहे. OTP भरल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तर या पेजवर तुम्ही बघू शकता आधार कार्ड नंबर आहे. त्याच्याच खाली तुम्ही बघू शकता मॅपिंग स्टेटस एनेबल्ड फॉर डीबीटी. याचा अर्थ मित्रांनो तुमचे जे डीबीटी आहे हे इनेबल आहे, ॲक्टिव्ह आहे. तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे. तर आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे तर बघा खाली सगळ्यात शेवट बँक नेम सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत तुमचे आधार कार्ड लिंक आहे. मित्रांनो जर मॅपिंग स्टेटस जर तुमचं डिजेबल असेल, आता जे आहे ते इनेबल आहे. जर त्या ठिकाणी डिजेबल असेल किंवा डिॲक्टिव्ह असेल तर याचा अर्थ तुमचे आधार कार्ड कोणत्याच बँकेशी लिंक नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डीबीटी लिंक कोणत्या बँकेत आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह ते बघू शकता. आणि डीबीटी लिंक झाल्याचा फायदा म्हणजे सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा येणाऱ्या नवीन काही योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे हे डीबीटी लिंक असलेल्या बँकेमध्येच येतात. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.